नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपणा सर्वांना माहीत आहे की आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संदर्भात गणित विषयाची अतिशय इम्पॉर्टंट सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामधला आपण पहिला जो टॉपिक्स होता तो घेतलेला आहे। तो पहिला टॉपिक आपण घेतला त्यामधला अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म। बघा, हा टॉपिक्स आपण घेतलेला आहे, अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म। बघा, अंकगणिताचे एकूण टोटल 12 टॉपिक्स आहेत, 12 चॅप्टर आहेत। या 12 चॅप्टरमधला अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा टॉपिक्स आपण ऑलरेडी शिकवलेला आहे। ज्यांनी कोणी अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा टॉपिक जर पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी त्याच्या 3 सिरीज आपण घेतलेल्या आहे, म्हणजे स्वाध्याय 3.1, 3.2 आणि उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, सर्वांनी ती बघून घ्यायची आहे। यानंतर आज आपण घेणार आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, आणि पाचवा आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर। बघा, चौथा आणि पाचवा टॉपिक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे। आता चौथा आणि पाचवा टॉपिक जो आहे तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे दशांश अपूर्णांकावरती। कशावरती? दशांश अपूर्णांकावरती। त्यामुळे सर्वात आधी आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करणे, व्यावहारिक अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, दशांश अपूर्णांकाचा भागाकार या कन्सेप्ट क्लिअर करूया। त्यानंतर आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया याचे स्वाध्याय आणि पाचवा चॅप्टर जो आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर, हे दोन्हीसुद्धा याचे स्वाध्याय आपण सॉल्व करून घेऊया। तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया, दशांश अपूर्णांक। ठीक आहे, तर पुढे बघा, दशांश अपूर्णांक लक्षात घ्या। दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात तर बघा, ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100 किंवा 10चा कोणताही घात यापैकी कोणतीही एखादी संख्या असेल, असे अपूर्णांक एका वेगळ्या पद्धतीने लिहितात, त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। ज्या अपूर्णांकाचा छेद 10च्या रूपामध्ये आला, म्हणजेच 5/10, 5/100, 5/1000, 5/10,000, 5/1,00,000, 5/10,00,000 अशा पद्धतीनुसार आला, म्हणजे 10च्या रूपामध्ये आला, 10, 100, 1000, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 अशा पद्धतीनुसार आला, तर तेव्हा तो अपूर्णांक काय असतो? दशांश अपूर्णांक असतो। किंवा व्यवहारिक अपूर्णांकाचे उत्तर काढताना उत्तर जर दशांशामध्ये येत असेल तर त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो। असे दोन याचे व्याख्या म्हणता येतील किंवा डेफिनेशन आपल्याला म्हणता येतील। पण लक्षात घ्या, डेफिनेशनचा काही संदर्भ येत नाही, आपल्याला कन्सेप्ट महत्त्वाची आहे। तर बघा, उदाहरणार्थ 7/10 हा अपूर्णांक आहे, बरोबर आहे, 7/10 याला जर दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं तर आपण लिहितो 0.7। आता कसं लिहितो ते आपण पुढे बघूया। 512/100 याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं तर आपण लिहितो 5.12। 1/2 म्हणजे त्याला आपण लिहितो 0.5 आणि 5/2 याला आपण लिहितो 2.5। ठीक आहे, हे त्याचे उदाहरणं झाले। मग आता 7/10ला 0.7 कसं लिहितात ते आपण बघूया। 512ला 100, 512/100ला 5.12 कसे लिहितात, 1/2ला 0.5 कसे लिहितात आणि 5/2ला 2.5 कसं लिहितात दशांश अपूर्णांकामध्ये, ते आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया। ठीक आहे, तर पुढे आपण बघूया की सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट ही व्यवहारिक अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, व्यवहारिक अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे। मग आता व्यवहारिक अपूर्णांक कशाला म्हणतात, व्यवहारिक अपूर्णांक कशाला म्हणतात हे महत्त्वाचं आहे। आधी व्यवहारिक अपूर्णांक कशाला म्हणतात तर बघा, 7/2 म्हटलं आपण, बरोबर आहे। 7/2 अंश किती आहे? 7 आहे। छेद किती आहे? 2। खालचा जो असतो त्याला छेद म्हणतात, वरचा जो असतो त्याला अंश म्हणतात। हा झाला अपूर्णांक, कोणता? व्यवहारिक अपूर्णांक। अंश आणि छेद स्वरूपात असलेला अपूर्णांक आपण त्याला म्हणतो व्यवहारिक अपूर्णांक। आता याला आपल्याला करायचं आहे दशांश अपूर्णांकात रूपांतर, तर हे कसं करतात? 7/2 याचा अर्थ काय आहे? 7/2। 7/2 याचा अर्थ काय? 7/2। 7 काय? 7ला काय म्हणतो आपण? भाज्य म्हणतो।
7ला आपण भाज्य म्हणतो आणि 2ला काय म्हणतो आपण, भाजक म्हणतो. हे ऑलरेडी आपण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या टॉपिक्समध्ये शिकलो आहोत. तर बघा 2ने जर 7ला भागलं तर कितीचा भाग जातो, 2×6. एक बाकी राहतो, बरोबर आहे. 3चा भाग गेला. आता याला पुढे भाग देण्यासाठी आपण काय करतो, पॉईंट देतो, म्हणजे दशांश चिन्ह देतो. दशांश चिन्ह दिल्यामुळे जिथं बाकी येते तिथं 0 येते. मग किती झाले, हे 10 झाले. आणि 2ने 10ला भागल्यामुळे त्याचं उत्तर किती येते, 2×5 = 10. आणि 10मधून 10 गेले किती राहिलं, 0 राहिलं. म्हणजेच बघा 702 याचं उत्तर किती आलं, 3.5. हे कशात आलं, आपलं दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे तेच केलं आपण, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. समजत आहे, ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघूया. बघा दुसरं उदाहरण आपण सपोज बघूया. समजा 5/3 आहे, याला आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे. 5 काय आहे, अंश आहे. 3 काय आहे, छेद. म्हणजे 5/3 आहे, याचा अर्थ 5/3 आहे. याचा काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल, बरोबर आहे. 3ने 5ला जर भागलं तर 3×1 = 3, एकाचा भाग जातो. 5तून 3 गेले, 2 राहिले. पॉईंट दिला, इथे किती येतील, 0. 20 झाले. 3×6 = 18. किती बाकी राहिले, 2. परत 20. 3×6 = 18. म्हणजे हे चालू राहील. म्हणजे याचं उत्तर येईल 1.6666. असं हे चालू राहील. म्हणजे हा आवर्ती दशांश अपूर्णांक येतो. आवर्ती दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात, लक्षात घ्या की पॉईंटनंतर परत तोच अंक जर येत असेल तर त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. म्हणजे 6 नंतर परत 6ला 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 हे चालूच राहतं अनंतपर्यंत. हा काय भागाकार पूर्ण होत नाही. म्हणजे हा कोणत्या रूपामध्ये आला, आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक आपल्याला नाही आहे तरीसुद्धा आपण यामध्ये बघत आहे, ठीक आहे. आता बघूया 10चा छेद असताना दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, हे एकदम महत्त्वाचं आहे, ठीक आहे. 10चा छेद असताना दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण बघूया, ठीक आहे. बघा तिसरं उदाहरण मी घेतो. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, सपोज 9/10 आहे, ठीक आहे. कन्सेप्टच सांगते. छेद जर 10च्या रूपामध्ये असेल तर आपल्याला भागाकार करण्याची गरज नाही. एकावरती किती शून्य आहे, 1 शून्य आहे, ठीक आहे. आणि 9 किती आहे, 10. म्हणजे 9 अंश आहे आणि 10 काय आहे, छेद आहे. मग याचं उत्तर मी डायरेक्ट तोंडी काढू शकतो. बघा अंश जसा तसा लिहून टाका. अंश जसा तसा लिहिला 9, ठीक आहे. आता एकावरती 1 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्ह उजवीकडून डावीकडे एका स्थळांतर द्यायचं. 1 शून्य होतं म्हणून उजवीकडून डावीकडे एका स्थळांतर दशांश चिन्ह. म्हणजे 9 हे पहिलं स्थळ आहे, त्यानंतर दशांश चिन्ह येईल. 9 हे पहिलं स्थळ आहे, त्यानंतर दशांश चिन्ह येईल. दशांश चिन्ह आलं आणि त्यानंतर काय, 0. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 0.9. मग कसं आलं बघा, भागाकाराच्या रूपामध्ये जर करायचं म्हटलं तर 9/10. आता बघा 10ने 9ला भाग जात नाही म्हणून पहिले 0चा भाग दिला. 9तून 0 गेले, 9 राहिले. आता पॉईंट द्यावा लागेल. पॉईंट दिला. पॉईंट दिल्यामुळे इथं काय आलं, 0 आलं. 10 मग 90, ठीक आहे. 90मधून 90 गेले, 0 राहिलं. म्हणजे भागाकार किती आला आपला, 0.9. तर हा भागाकार न करता 10च्या रूपामध्ये जर करायचं असेल तर आपण डायरेक्ट तोंडी काढू शकतो, ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण घेऊया अशा पद्धतीनुसार. बघा 4थं उदाहरण सपोज मी म्हटलं 179 भाग्याला 100. आता मी याचं तोंडी उत्तर काढतो. बघा अंश जसा तसा लिहून टाका. 179 एकावरती किती शून्य आहेत, 2 शून्य. म्हणजे उजवीकडून डावीकडे 2 स्थळांतर दशांश चिन्ह येईल. बघा उजवी साईड ही आहे, इकडून डावीकडे इकडे यायचं आहे, बरोबर, इकडे यायचं आहे. बघा 2 स्थळ म्हणजे हे 9 झालं पहिलं स्थळ, 7 झालं दुसरं स्थळ. दुसऱ्या स्थळांतर दशांश चिन्ह म्हणजे उत्तर किती आलं, 1.79, ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपण सॉल्व करू शकतो. 5वं उदाहरण आपण सेम असंच बघूया.
सपोज 1235 भागेला 1000 आहेत. अंश जसाच तसा लिहून टाका 1235 बरोबर आहे. एकावरती किती शून्य आहेत? 1 2 3 3 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह 3 स्थळांतर. पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ, तिसऱ्या स्थळांतर दशांश चिन्ह म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1.235. ठीक आहे. 6वं उदाहरण आपण बघूया. 6वं उदाहरण सपोज 4/100 आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. 4/100 आहेत. बघा 4/100 आहेत. अंश जसा तसा लिहिला किती आहे 4. एकावरती किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्ह 2 स्थळांतर द्यावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे बघा 4 हे पहिलं स्थळ आहे. दुसरं स्थळ आहे का याच्यामध्ये? नाही आहे. दुसरं स्थळ आहे का? नाही आहे. मग काय करणार? दुसरं स्थळ नाही आहे म्हणून काय घेणार? 0. बरोबर आहे. बघा एकावरती 2 शून्य म्हणजे 2 शून्य होते म्हणजे 2 स्थळांतर दशांश चिन्ह द्यायचं होतं. आता इथं पहिलं स्थळ होतं, दुसरं स्थळ नव्हतं म्हणून 0 घेतलं. आता 2 स्थळं झाले, 2 स्थळांतर दशांश चिन्ह दिलं आणि नंतर घेतला 0 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 0.04. ठीक आहे, समजत आहे. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. थोडं हे रफ करून घेतो. हे लिहित चला, तुम्ही नोट डाऊन करत चला. लक्षात घ्या दशांश अपूर्णांक असा टॉपिक्स आहे की जे मुलं आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, MPSCची, PSI STIची तयारी करत आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहेत, रेल्वेची तयारी करत आहेत, बँकिंगची तयारी करत आहेत, त्या मुलांनासुद्धा दशांश अपूर्णांक येत नाही आहे कारण त्यांच्या कन्सेप्टच क्लिअर नाही आहेत. त्यामुळे लक्ष द्या की दशांश अपूर्णांकाचे कन्सेप्ट एकूण एक क्लिअर करून तुमची देत आहे मी. ठीक आहे. पुढचं आपण उदाहरण बघूया. सपोज असं एक उदाहरण आहे. (7.2/10) असं उदाहरण आहे. आता 7.2/10. ठीक आहे. आता बघा एकावरती 1 शून्य आहे, दशांश चिन्ह एका स्थळांतर द्यावं लागेल पण ऑलरेडी इथं दशांश चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे. तर मग काय करणार आपण? काय लिहितो? अंश जसा तसा लिहितो. किती आहे? 7.2. तर 7.2 न लिहिता पॉईंट काढून आपण इथं 72 लिहून टाकले. ठीक आहे, 72 लिहून टाकले. आता आपल्याला माहीत आहे दशांश चिन्ह एका स्थळांतर ऑलरेडी इथं आहे आणि खाली एकावरती 1 शून्य आहे म्हणजे इथलं एक स्थळ आणि इथलं एक स्थळ टोटल किती स्थळांतर दशांश चिन्ह द्यावं लागेल? 2 स्थळांतर म्हणजे पहिलं स्थळ आणि दुसरं स्थळ म्हणजे उत्तर आलं 0.72. ठीक आहे. दुसरं आपण बघू. सपोज 8.5 होतं भाग्याला 100 आहे. अंश जसा तसा लिहायचं जर म्हटलं तर 8.5 आहे पण आपण 85 लिहिले. बरोबर आहे. एकावरती 2 शून्य होते म्हणजे 2 स्थळांतर पॉईंट द्यायला पाहिजे होता पण ऑलरेडी इथं एका स्थळांतर पॉईंट आहे म्हणजे हे पण स्थळ धरावं लागेल म्हणजे इथलं एक स्थळ आणि इथले 2 स्थळं म्हणजे टोटल 3 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल. पहिलं, दुसरं, तिसरं स्थळांतर पॉईंट दिला आणि नंतर 0 घेतलं म्हणजे याचं उत्तर किती आलं? 0.085. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार हे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर आपण करणे शिकलो आहोत. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवायला देत आहे, त्याची उत्तरं तुम्ही मला आजच्या आज कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. प्रॅक्टिस करत असाल तरच होईल, नाही तर नुसतं व्हिडिओ पाहिल्यानं काही होणार नाही. ठीक आहे. बघा काही उदाहरणं तुम्हाला देतो, सोपे सोपे आहेत, सेम आता जसे शिकलो त्याच टाईपवरचे. बघा पहिलं उदाहरण सपोज आहे 15/8 याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. दुसरा आहे 13/9 याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तिसरा आहे 28/9 याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. चौथं उदाहरण आहे 15/100 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. पाचवं उदाहरण आहे 27/1000 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. सहावं उदाहरण आहे 5.7/100 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. सातवं उदाहरण आहे 185/10,000 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आठवं उदाहरण आहे 5.3/10. ठीक आहे, 10 याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. असे 10 उदाहरणं आहेत. हे 10च्या 10 उदाहरणं व्हिडिओ पाहता किंवा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही सॉल्व करायचे आहेत, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि त्याचे उत्तरं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे आहेत.
हे आपण बघितलं आता व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. आता उलटं जाऊया, दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणं आपण शिकूया. ठीक आहे. तर बघा पुढे आपल्याला बघायचं आहे दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे. हे खूप सोपं आहे. बघा पहिलं उदाहरण सपोज मी घेतलं 5.3 आहे बरोबर. ठीक आहे. आता काय करणार, पॉईंट काढून टाका. 5.3 आहे, पॉईंट काढल्यामुळे काय भेटतात, 53 भेटतात. किती भेटतात, 53. छेदामध्ये दशांश चिन्ह एका स्थळांतर होतं म्हणजे काय येईल, एकावरती 1 0 झालं. 53/10 हे उत्तर आलं. एवढं सोपं आहे. 5.3 आहे, दशांश चिन्ह काढून टाकलं, 53 झाले. आणि दशांश चिन्ह एका स्थळांतर होतं म्हणून एकावरती 1 0 दिलं. दुसरं उदाहरण सपोज 4.27 आहे, याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. तर पॉईंट काढून टाकला तर किती येतील, हे 427 बरोबर आहे. छेदामध्ये दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे बघा, 1 आणि 2 स्थळांतर म्हणजे एकावरती किती शून्य येतील, 2 0. तिसरं उदाहरण आहे सपोज 0.05, दशांश चिन्ह काढण्यामुळे काय येईल, फक्त 5 येतील. कारण 0.05 म्हणजेच किती, 5 बरोबर आहे. परत दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे, 1 आणि 2 स्थळांतर म्हणजे एकावरती किती शून्य येतील, 2 0 येतील. चौथं उदाहरण आहे सपोज 0.27 आहेत. तर काय करणार, दशांश चिन्ह काढून टाकणार, किती येतील, 27 अपॉनमध्ये दशांश चिन्ह काढल्यामुळे. ठीक आहे. आता बघा दशांश चिन्ह काढून टाकलं, 27 आले. आणि किती स्थळांतर पॉईंट आहे, 1 आणि 2 स्थळांतर म्हणजे परत एकावरती 2 0. पाचवं एक्झाम्पल सपोज बघा 0.125 51, 0.1251 आहे. याचं उत्तर जर काढायचं म्हटलं तर पॉईंट काढल्यामुळे हे किती येतील, 1251. आता बघा पॉईंट किती स्थळांतर आहे, 1 2 3 4 स्थळांतर म्हणजे एकावरती किती शून्य येतील, 4 0 येतील. ठीक आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं हे उदाहरणं सॉल्व करता येतात. दशांश अपूर्णांकाचं आपल्याला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते. ठीक आहे. समजत आहे तुम्हाला सर्वांना. ठीक आहे. आता मी काही उदाहरणं देतो, त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. बघा याला थोडंसं रब करून घेऊया. हे उदाहरणं तुम्ही लिहित चाला, याचे स्क्रीनशॉट काढत चाला. स्क्रीनशॉट काढल्यापेक्षा सोडवता तुम्ही उदाहरणं तुमच्या नोटबुकमध्ये लिहित चाला, तुमची प्रॅक्टिस होत राहील. मॅथ्स हा विषय असा आहे की तो प्रॅक्टिसशिवाय होत नाही. ठीक आहे. फक्त व्हिडिओ पाहून काही होणार नाही. ठीक आहे. बघा हे काही उदाहरणं देतो. बघा 2.85ला व्यवहारी अपूर्णांकात लिहा. दुसरा आहे 0.007ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. तिसरा आहे 0.45ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. चौथा आहे 0.2785ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. पाचवं उदाहरण आहे 1258.25ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. सहा उदाहरण आहे 1.278ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. सातवं उदाहरण आहे 8.25ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. आणि आठवं उदाहरण आहे 4.378ला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहा. असे 8 उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. ठीक आहे. पुढे आपण बघूया व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकाची नाही, दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी एकदम सोपी आहे. बघा पहिलं उदाहरण सपोज मी म्हटलं 5.4 अधिक 3.2. ठीक आहे. बघा दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना एकच लक्षात ठेवा की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे म्हणजेच पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. अशा संख्या त्या ज्या दिलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनुसार आपल्याला लिहायच्या आहेत. म्हणजेच बघा 5.4 अधिक दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं 3.2. बेरीज आहे म्हणून बेरीज करा. 4 आणि 2 किती होतात, 6. दशांश चिन्हाची दशांश चिन्ह 5 आणि 3 किती होतात, 8. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 8.6. समजत आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे अशा तऱ्हेने लिहायचं आहे. एकदम सोपी आहे बेरीज आणि वजाबाकी करता. ठीक आहे. आता हेच उदाहरण मी जर वेगळ्या पद्धतीनुसार लिहायचं म्हटलं म्हणजेच कसं बघा लक्षात घ्या. दुसरं उदाहरण सपोज हेच मी लिहिलं 5.4
अधिक 0.032. ठीक आहे. पहिले काय लिहिणार 5.4 प्लसचं चिन्ह देऊ इकडे देऊ. ठीक आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे म्हणजे बघा 0.032. आता इथं काही संख्या नाही आहे म्हणून इथं 0 द्यायचा, इथं काही संख्या नाही म्हणून 0 द्यायचा. याची बेरीज आहे म्हणून बेरीज करा. ठीक आहे. बेरीज आहे म्हणून बेरीज करा. 0 अधिक 2 2, 0 अधिक 3 3, 4 अधिक 0 4, दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह, 5 अधिक 0 5 म्हणजे उत्तर किती आलं माझं 5.432. म्हणजे लक्षात घ्या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे, बाकी काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया आणखी एखादं उदाहरण. तिसरं उदाहरण बघूया वजाबाकीचं. सपोज आहे 48.5 वजा 12.37. ठीक आहे. करा 48.5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे असं लिहा 12.37 वजाबाकी आहे. बरोबर आहे. इथं काही अंक नाही म्हणून काय आहे 0 आहे. आता बघा 0तून 7 जातात का नाही जात. इथून हातचा घेतला इथं राहिले 4, इथं झाले 10, 10तून 7 गेले किती राहिले 3, 4तून 3 गेला किती राहिला 1, दशांश चिन्हाची दशांश चिन्ह, 8तून 2 गेले किती राहिले 6, 4तून 1 गेला किती राहिले 3 राहिले म्हणजे उत्तर किती आलं 36.13. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण घेऊया चौथं. सपोज असं उदाहरण आहे 8.32 वजा 4.2. कसं करणार 8.32 वजा 4.2. बरोबर आहे. आता याच्या खाली काही नाही म्हणून इथं काही 0, 2तून 0 गेले 2 राहिले, 3तून 2 गेला 1 राहिला, दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह, 8तून 4 गेले 4 राहिले म्हणजे उत्तर किती आलं आपलं 4.12. ठीक आहे. अशा तऱ्हेने दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची आहे. ठीक आहे. बघा आणखी एक उदाहरण तुमच्या पेपरमध्ये असते. लक्षात घ्या एक उदाहरण असं असते 5 अधिक 510 अधिक 500 अधिक 5/1000 बरोबर उत्तर किती. ठीक आहे. मग बघा अशा टाईपचं उदाहरण आहे. म्हणजे याचे छेद बघा, याचा छेद किती आहे 10 आहे, याचा 100 आहे, याचा किती आहे 1000. या 5चा छेद काही नाही म्हणजे काय असतो 1 असतो. ठीक आहे. म्हणजे बाकीच्यांचे छेद 10च्या रूपामध्ये आहे. म्हणजे ॲक्च्युली हे उदाहरण काय आहे दशांश अपूर्णांकाचं आहे. म्हणजे 5/1 म्हणजेच किती 5 आणि 5 म्हणजेच काय आपण 5.0 लिहू शकतो. 5/10ला आपण दशांश अपूर्णांकामध्ये काय लिहू शकतो 0.5. 5/100ला आपण दशांश अपूर्णांकामध्ये काय लिहू शकतो 0.05 आणि 5/1000ला आपण काय लिहू शकतो 0.005. शिकलो आपण आता शिकलो काही वेळा अगोदर. तर याची बेरीज आहे तर बेरीज करा. ठीक आहे. इथं वरती काही नाही म्हणून 0, इथं 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 काही नाही म्हणून 0, 0 0 0 हे 5, हा 5, हा 5, दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह आणि हा 5 म्हणजे उत्तर किती आलं 5.555. अशा तऱ्हेने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता बेरीज आणि वजाबाकीचे काही उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तरं तुम्हाला द्यायचीच आहेत कारण नवोदय म्हणजे काही खायचा विषय नाही आहे. एवढं कठीण पण नाही आहे पण एवढं सोपं पण नाही आहे. त्याला थोडीशी मेहनत पाहिजे आणि करण्याची इच्छा पाहिजे तरच होऊ शकते, नाही तर अन्यथा होऊ शकत नाही. फक्त उदाहरणं पाहून होणार नाही. मॅथ्स हा विषय सॉल्व करावा लागेल. ठीक आहे. काही उदाहरणं तुम्हाला देतो. बघा पहिलं उदाहरण दिलं 7 अधिक 710 अधिक 700 अधिक 7/1000 बरोबर किती. दुसरं उदाहरण दिलं मी तुम्हाला 48.25 अधिक 2.35 बरोबर किती हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. तिसरं उदाहरण दिलं 358.21 अधिक 42.35 बरोबर किती. चौथं उदाहरण दिलं 485.25 मायनस 37.188 हे सॉल्व करायचं आहे. पाचवं उदाहरण 37.485 वजा
1.234 बरोबर किती? हे 5 उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे. पुढे आपण बघूया दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ठीक आहे. गुणाकार पण खूप सोपा आहे. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार हा एकदम सोपा आहे. 2 मिनिटाची कन्सेप्ट आहे. बघा आपण काय करतो, 5 गुणिला जर 3 करायचं असेल तर 5 गुणिला 3 किती होतात? 5 त्रिक 15 बरोबर आहे. सेम सपोज हेच जर उदाहरण मी असं लिहिलं 0.5 गुणिला 3. ठीक आहे. आता पॉईंट काढल्यामुळे इथं किती येतील? 5 आणि इथं पॉईंट नाहीच आहे म्हणजे इथं 5 येतील आणि इथे 3 येतील. त्याचा गुणाकार आधी करून घ्या. पॉईंट काढून टाका. 0.5 मधला पॉईंट काढल्यामुळे इथे येतील 5 आणि इथे येतील 3 म्हणजे किती झाले? 5 त्रिक 15 बरोबर आहे. आता बघा इथे दशांशचिन्ह एका स्थळांतर आहे, इकडे आहे का? नाही. म्हणजे इथे एका स्थळांतर आहे म्हणून उत्तरामध्ये एका स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे 5 नंतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे उत्तराला 1.5. तिसरं उदाहरण सेम असंच घेतलं मी. 0.5 गुणिला 0.3 केलं. पॉईंट काढून टाकल्यामुळे इथे किती येतील? 5. इथं पॉईंट काढून टाकल्यामुळे इथे किती येतील? 3. 5 त्रिक किती होतात? 15 बरोबर आहे. आता बघा इथं दशांशचिन्ह एका स्थळांतर आहे, इथं एका स्थळांतर आहे, याचं उत्तर तर 15 आलं. म्हणजे इथं एका स्थळांतर आहे आणि इथं एका स्थळांतर आहे म्हणजे 1 अधिक 1 किती स्थळं झाले टोटल? 2 स्थळं. म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला 2 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे हे झालं पहिलं स्थळ, हे झालं दुसरं स्थळ, दुसऱ्या स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे उत्तर येईल आपलं 0.15. ठीक आहे. अशा तऱ्हेनुसार आहे म्हणजे गुणाकारामध्ये एकूण स्थळांतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे जेवढे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आणखी 2-3 उदाहरणं आपण बघूया. सपोज चौथं उदाहरण आपण म्हटलं 1.2 गुणिला 0.12 बरोबर. पॉईंट काढल्यामुळे किती येतील? 12 आणि इथला पण पॉईंट काढल्यामुळे किती येतील? 12 म्हणजे 12 गुणिला 12 किती आला? 12चा वर्ग 144. आता याचंसुद्धा उत्तर किती येईल? 144 येईल. मग राहिलं पॉईंटचं. आता बघा पहिल्या अंकामध्ये 1.2 आहे म्हणजे दशांशचिन्ह एका स्थळांतर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 0.12 आहे म्हणजे दशांशचिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणजे टोटल इथले 2 स्थळं आणि इथलं एक स्थळ टोटल 2 अधिक 1 3 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ, तिसरं स्थळांतर पॉईंट दिला आणि 0 घेतलं म्हणजे उत्तर आलं 0.144. ठीक आहे. 5वा नंबर आहे समजा 4.3 गुणिला 0.002 बरोबर किती? ठीक आहे. पॉईंट काढून टाकला तर किती भेटतील? 43. इथला पॉईंट काढून टाकला तर किती भेटतील? 2 बरोबर आहे. म्हणजे बघा 43 गुणिला 2 जर केले तर 2 गुणिला 3 किती झाले? 6. 2 गुणिला 4 किती झाले? 8. किती आलं उत्तर? 86 बरोबर आहे. म्हणजे याचंसुद्धा उत्तर किती येईल? 86च येणार. याचं उत्तर 86 येईल. पण यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे पॉईंट कुठं द्यायचं. बघा इथं एका स्थळांतर पॉईंट आहे आणि इथं 1 2 3 स्थळांतर पॉईंट आहे म्हणजे इथं 3 आणि इथं एका स्थळांतर पॉईंट आहे बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 1 4 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल पण इथं 1 आणि 2च स्थळं आहेत म्हणजे 4 स्थळं तर नाही आहेत. आपल्याला माहीत आहे काय करतो आपण, 4 स्थळं जर नसतील तर काय करतो, समजा स्थळं जर नसतील जेवढे आहेत तेवढे तर 1 2 तिसरं स्थळ नाही म्हणून 0 देतो, चौथं स्थळ नाही म्हणून 0, नंतर दशांशचिन्ह, नंतर 0 म्हणजे उत्तर किती आलं? 0.0086. ठीक आहे. अशा तऱ्हेनुसार आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आणखी काही उदाहरणं तुम्हाला देतो सॉल्व करायला, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. बघा 1.3 गुणिला 0.13 हे सॉल्व करायचं आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. दुसरं प्रश्न देतो 1.4 गुणिला 0.003 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सॉरी. तिसरं आहे 5.2 गुणिला 0.1 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चौथा आहे 5.1 गुणिला 4 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाचवा आहे 12.5 गुणिला 3.5 याचं उत्तरसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार करण्यासाठी 3 कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. 3 कन्सेप्ट आहेत. तर बघा 3 कन्सेप्ट म्हणजे काय की भाज्याची दशांश चिन्हात संख्या, भाजकाची दशांश चिन्हात संख्या आणि दोन्ही जर सारखी असेल तर. ठीक आहे. आता बघा मी 3 उदाहरणं याच्यामध्ये लिहितो.
सॉरी. बघा पहिलं उदाहरण आहे. 0.12 भागेला 0.2, 1.2 भागेला 0.02 आणि 1.2 भागेला 0.2. ठीक आहे. बघा सेम कन्सेप्ट आहे. पहिलं उदाहरण काय लिहिलं, 0.12 भागेला 0.2. सेम दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॉलममध्ये काय लिहिलं, 1.2 भागेला 0.02 आणि सेम तिसऱ्या कॉलममध्ये काय लिहिलं, 1.2 भागेला 0.2. ठीक आहे. आता पहिली कन्सेप्ट आपण बघूया. पहिल्या कन्सेप्टमध्ये बघा इथं दशांचिन्ह 2 स्थळांतर आहे, इथं 1 स्थळांतर आहे, एवढं माहीत आहे. आता काय करायचं, पहिले पॉईंट काढून टाकून भागाकार करून घ्यायचा. पॉईंट काढल्यामुळे किती भेटतील, 12 भागेला पॉईंट काढल्यामुळे इथे किती भेटतील, 2 आणि 12 भागेला 2 किती, इथे उत्तर 6. ठीक आहे. आता बघा प्रत्येकाचं उत्तर तसंच येईल, प्रत्येकाचं उत्तर काय येईल, 6 येईल. मग आता पॉईंट द्यायचा की दशांचिन्ह द्यायचं, दशांचिन्ह द्यायचं की शून्य द्यायचा, ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. तर ही कन्सेप्ट समजण्यासाठी लक्षात घ्या, इथं जो पॉईंट आहे इथं 2 स्थळांतर आहे, इथं जो पॉईंट आहे तिथं एका स्थळांतर आहे. बरोबर आहे. आता 0.12 हा काय आहे, भाज्य आहे आणि 0.2 हा काय आहे, भाजक आहे. याच्यामध्ये 1.2 काय आहे, भाज्य आहे आणि 0.02 काय आहे, भाजक आहे. यामध्ये 1.2 काय आहे, भाज्य आहे आणि 0.2 काय आहे, भाजक आहे. ठीक आहे. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघू, 0.12 यामध्ये 2 स्थळांतर दशांचिन्ह आहे आणि 0.2 यामध्ये एका स्थळांतर दशांचिन्ह आहे. म्हणजेच आपल्याला आता काय करावं लागेल, दोनामधून जर 1 काढला तर यामधला दशांचिन्हाचा फरक कितीचा येतो, एकाचा येतो. मग लक्षात घ्या मी काय बोलतो ते एकदम ऐका व्यवस्थित. जेव्हा भाज्याची दशांचिन्हाची संख्या भाजकापेक्षा जास्त असते तर जेवढी ती संख्या जास्त आहे तेवढा स्थळांतर आपण पॉईंट देतो. म्हणजे इथं 2 स्थळांतर पॉईंट होता, इथं एका स्थळांतर पॉईंट होता. म्हणजे दोनामधून 1 गेला, 1ने जास्त आहे तर जे पण उत्तर येईल तिथं आपल्याला एका स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल. म्हणजे याचं उत्तर किती उरायला, 6 येते. मग 6मध्ये एका स्थळांतर पॉईंट दिला आणि नंतर 0 घेतलं म्हणजे याचं उत्तर किती येईल, 0.6. समजत आहे. ठीक आहे. मग कसं येत आहे बघा, 0.12 भागेला 0.2. बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, 0.12ला मी अपूर्णांकामध्ये काय लिहू शकतो, 12/100 आणि 0.2ला मी काय आपण लिहू शकतो, 2/10. बरोबर आहे. तर 12/100 हे भागाकार आहे. भागाकार असेल तर आपण काय करतो, गुणाकार आणि हे काय होईल, 10/2. ठीक आहे. आता बघा हा 0 या 0सोबत कटला, 2ने 12ला भागलं, 6चा भाग गेला, 6/10 म्हणजे उत्तर काय ते 0.6. ठीक आहे. हे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये शिकायचं आहे. पण कन्सेप्ट कसं आलं 0.6 हे समजण्यासाठी मी तुम्हाला सॉल्व करून दिलं. कारण 0.12ला मी अपूर्णांकामध्ये लिहिलं तर 12/100 येतात आणि 0.2 याला जर अपूर्णांकामध्ये लिहिलं तर 2/10 लिहितात. आणि अपूर्णांकाचा भागाकार जर असेल तर आपण गुणाकार करतो आणि त्याचं खालीमुटकं वर काय करतो. जो खालचा अपूर्णांक असतो त्याचा खालीमुटकं वर पाय करतो, म्हणजेच त्याला व्यस्त करतो. ठीक आहे. मग 12/100 जसे तसे लिहिलं, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह दिलं आणि 2/10ला व्यस्त केलं, म्हणजेच 10 वर आला आणि 2 खाली आला. मग हा 0 कटला, 2ने 12ला भाग गेला, 6चा भाग गेला आणि 6/10 म्हणजेच उत्तर किती आलं, 0.6 असं. ठीक आहे. हे असं आपण सॉल्व करू शकतो. पण मी डायरेक्ट तोंडी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. तर तोंडीच करायचं आहे. जेवढं सॉल्व फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल तुम्हाला तेवढं सॉल्व फास्ट करायचं आहे. पण ॲक्युरसी असली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. दुसरं उदाहरण आपण याच टॉपिकमधलं बघू. सोपी उदाहरणं घेऊया. सपोज 0.35 आहे भागेला 0.5 आहे. ठीक आहे. पॉईंट काढल्यामुळे 35 येतील, पॉईंट काढल्यामुळे 5 येतील, उत्तर किती येते, 7. 5×7 35. बरोबर आहे. आता इथं दशांचिन्ह 2 स्थळांतर आहे, इथं एका स्थळांतर आहे. म्हणजे कितीचा फरक आहे, दोनामधून 1 गेला, एकाचा फरक आहे. बरोबर आहे. दोनामधून 1 गेला, एकाचा फरक आहे. म्हणजे जे पण उत्तर येईल त्याच्यामध्ये एका स्थळांतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 7 आहे, 7 नंतर पहिलं स्थळ आहे म्हणजे पहिला स्थळांतर पॉईंट नंतर 0 म्हणजे उत्तर किती आलं, 0.7. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण याचं घेऊया. हे लिहित चला बरं का, लिहित नसाल तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेसाल, लक्षात घ्या.
आणखी तिसरं उदाहरण सपोज याच टाईपमधलं. सपोज मी घेतलं 0.042 भाग्याला 0.7. ठीक आहे. काय करतो आपण, पहिले पॉईंट काढून टाकतो. तर पॉईंट काढून टाकल्यामुळे इथे किती होतील 42, इथे किती होतील 7, आणि 7 भाग्याला 42 परत उत्तर किती आलं 6 आलं. आता पॉईंट द्यायचा की शून्य द्यायचं. 0.042 भाग्याला 0.7. इथं किती स्थळांतर पॉईंट आहे बघा, 1 2 3 स्थळांतर पॉईंट आहे, आणि इथं एका स्थळांतर पॉईंट आहे. मग कितीने जास्त आहे तो, 3मधून 1 गेला, 2ने जास्त आहे. म्हणजे जे पण उत्तर येते तिथं आपल्याला 2 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल. म्हणजेच हे उत्तर किती येईल 0.06. बरोबर आहे. कारण 6 होता, एकच स्थळ होतं म्हणून 1 0 घेतला, दुसऱ्या स्थळांतर पॉईंट दिला, आणि उत्तर किती आलं 0.06. ठीक आहे. अशा तऱ्हेनं हे सॉल्व करायचं आहे. आता ही होती पहिली कन्सेप्ट की दशांश अपूर्णांकामध्ये जेव्हा भाज्याची दशांश चिन्हाची संख्या भाजकापेक्षा जास्त असते तेव्हा आपण दशांश चिन्ह देतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता पुढची कन्सेप्ट आपण बघूया. जेव्हा दशांश चिन्हाची संख्या ही भाजकाची जास्त असते कशापेक्षा, भाज्यापेक्षा, तेव्हा काय करायचं बघा. दुसऱ्याच कन्सेप्टमध्ये तेच आपल्याला शिकायचं आहे. तर बघा 1.2 भाग्याला 0.02. पॉईंट काढून टाका किती येतील 12 भाग्याला पॉईंट काढून टाका किती येतील 2. उत्तर किती आलं आपलं 6 आलं. उत्तर आलं 6. उत्तर आलं 6. आता पॉईंट द्यायचा की शून्य द्यायचं. ठीक आहे. बघा इथं किती स्थळांतर पॉईंट आहे, एका स्थळांतर. इथं किती स्थळांतर पॉईंट आहे, 1 2 स्थळांतर. फरक कितीचा आहे याचा, एकाचा आहे. ठीक आहे. मग आता बघा हा भाज्य आहे, हा भाजक आहे. आधी काय होतं, याच्यामध्ये एका स्थळांतर पॉईंट आहे, याच्यामध्ये 2 स्थळांतर पॉईंट आहे. आधी भाज्याची दशांश चिन्हाची संख्या भाजकापेक्षा जास्त होती. आता काय, भाजकाची दशांश चिन्हाची संख्या आहे भाज्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच जेव्हा भाजकाची दशांश चिन्हाची संख्या भाज्यापेक्षा जास्त असते तेव्हा आपण पॉईंट न देता जेवढी जास्त आहे तेवढे शून्य देतो. म्हणजे भागाकार किती आला आपला 6 आला. मग कितीने जास्त आहे भाजकाची दशांश चिन्ह संख्या, 1ने जास्त आहे, म्हणून आपण काय देणार 1 0 देणार. म्हणजे याचं उत्तर किती येईल 60. ठीक आहे. कसं येते आपण पद्धतनुसार बघूया, रेग्युलर पद्धतनुसार. बघा 1.2 भागेला 0.02. 1.2ला अपूर्णांकामध्ये लिहिलं तर किती येतील 12/10 येतील. अपॉन 0.02ला अपूर्णांकामध्ये लिहिलं तर 2/100 येतील. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार 12/10 जसा तसा लिहावा लागेल. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारा चिन्ह द्यावं लागेल, आणि हे खाली मुंडकं वर पाहिजे. म्हणजे 100 वरती येतील, 2 खाली येतील. हा 0 या 0 सोबत कटला. 2ने 12ला भागला, 6चा भाग गेला. 6 × 10 किती झाले 60. बरोबर आहे. अशा तऱ्हेनुसार हे उत्तर 60 येते. पण आपल्याला तोंडी उत्तर काढायचं असेल तर माझी पद्धतनुसार करा, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पण लक्षात ठेवा, लक्षात काय ठेवायचं आहे की भाज्याची दशांश चिन्हाची संख्या जास्त आहे की भाजकाची जास्त आहे. भाज्याची असेल तर पॉईंट द्यायचा, भाजकाची असेल तर 0 द्यायचं. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं 60. ठीक आहे. दुसरं उदाहरण सपोज असंच बघूया आपण. 4.2 भागेला 0.06 आहे. बरोबर आहे. म्हणजे हे किती येतील 42 पॉईंट काढून टाकल्यामुळे, आणि हे किती येतील 6. म्हणजे 6ने 42ला भागलं, कितीचा भाग गेला 7चा भाग गेला. 4.2मध्ये दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे, एका स्थळांतर आहे. आणि 0.06मध्ये दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे, 2 स्थळांतर आहे. म्हणजे फरक जर काढला तर 2तून 1 गेला, कितीचा फरक येतो, एकाचा येतो. म्हणजे जे पण उत्तर आहे त्याच्यामध्ये एका स्थळांतर 0 द्यावं लागेल. म्हणजे 7मध्ये 1 0 दिलं म्हणजे उत्तर किती आलं 70. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघूया. बघा तिसरं उदाहरण. 0.125 भागेला 0.00005. पॉईंट काढल्यामुळे किती येतील 125 भागेला पॉईंट काढल्यामुळे किती येतील 5. भागाकार करून घ्या. 5 2 10, 5 5 25, 25 उत्तर येऊ राहील. आता पॉईंट द्यायचा की 0 द्यायचं.
बघा इथं किती आहे, 1 2 3 स्थळांतर दशांश चिन्ह आहे. आणि खाली बघा हे भाजकामध्ये 1 2 3 4 5 स्थळांतर दशांश चिन्ह आहे. मग कशाची दशांश चिन्हाची संख्या जास्त आहे, भाजकाची. भाजकाची दशांश चिन्हाची संख्या जास्त असेल तर आपण जेवढी जास्त आहे तेवढे शून्य देतो. मग आपलं उत्तर आलं 25. मग इथं 5 स्थळांतर आहे दशांश चिन्ह, इथं 3 स्थळांतर आहे. मधून 5तून 3 गेले किती राहिले 2. म्हणजेच आपल्याला जे पण उत्तर येईल तिथं काय द्यायचे आहेत, 2 शून्य द्यायचे आहेत. म्हणजे उत्तर किती आलं माझं 2500. ठीक आहे. अशा तऱ्हेनुसार आपण भाजकाची दशांश चिन्हाची संख्या जास्त असेल तेव्हा जेवढी जास्त आहे तेवढी शून्य देतो. आणि भाज्याची दशांश चिन्हाची संख्या जास्त असेल तेव्हा आपण जेवढे जास्त आहेत तेवढ्या स्थळानंतर दशांश चिन्ह देतो. ठीक आहे. पुढची आपली कन्सेप्ट आहे की दशांश चिन्हाची संख्या दोन्ही याची सारखी असेल तर तेव्हा काय करायचं. बघा एक उदाहरण मी इकडे लिहिलेलं आहे, तर मी ती इकडे लिहून घेऊ आणि सॉल्व करूया. आणि काय उदाहरणं तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देत आहे. ठीक आहे. बघा पहिलं उदाहरण आहे आपलं 1.2 भागेला 0.2. पॉईंट काढून टाकल्यामुळे 12 येतील आणि पॉईंट काढून टाकल्यामुळे 2 येतील. 2ने 12ला भागलं 6चा भाग गेला. बघा इथं दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे, इथंसुद्धा एका स्थळांतर आहे. म्हणजेच एकामधून एक गेला, फरक किती आला, 0 आला. म्हणजे दशांश चिन्हाची संख्या जर जास्त सारखीच असेल, जास्त नाही सारखीच जर असेल तर तेव्हा ना तर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे ना तर शून्य द्यायचा आहे, सरळ सरळ भागाकार करून उत्तर द्यायचं आहे. कारण इथं दशांश चिन्ह एका स्थळांतर होतं आणि इथंसुद्धा एका स्थळांतर होतं. म्हणून सरळ सरळ पॉईंट काढून टाकले आणि भागाकार केला. म्हणजेच उत्तर आपल्याला जे भेटेल तेच उत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग कसं येते, सेम 1.2 भागेला 0.2. 1.2ला अपूर्णांकामध्ये लिहिलं तर किती येतील, 12/10. 0.2ला अपूर्णांकामध्ये लिहिलं तर 2/10. मग 12/10 अपूर्णांकाचा भागाकार असेल तर गुणाकार करतो, खाली मुडको वर्ग पाय करतो. 10/2, 10 10 कटला, 2ने 12ला भागलं, 6चा भाग गेला. म्हणजे उत्तर किती आलं, 6. अशा तऱ्हेनुसार ते येते. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर दशांश चिन्हाची संख्या दोन्ही याची सारखीच असेल, भाज्याची आणि भाजकाची, तेव्हा ना तर आपल्याला शून्य द्यायचं आहे ना तर दशांश चिन्ह द्यायचं आहे. फक्त सरळ सरळ पॉईंट काढून टाकून आपल्याला भागाकार करायचा आहे. आणखी एक उदाहरण आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला आजची कन्सेप्ट क्लिअर करायला काय अडचण येणार नाही. सपोज 12.5 भागेला 0.5 आहे, बरोबर उत्तर किती येईल, 125 येतील पॉईंट काढून टाकल्यामुळे. आणि हे किती येतील, 5. 5ने 125ला भागलं, भागाकार किती आला, 25. ठीक आहे. आता बघा इथं दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे, इथं एका स्थळांतर आहे. म्हणजे एकातून एक गेला, 0 राहिला, 0 म्हणजे फरक सारखाच आला, सारखा म्हणजे 0 आला. तर आपल्याला ना तर पॉईंट द्यायचा आहे ना तर शून्य द्यायचा आहे. म्हणजे सरळ सरळ जो भागाकार असेल ते आपलं काय असेल, उत्तर. ठीक आहे. आता तोंडी उत्तर काढा आपण. 2.5 भागेला 0.5 आहे, पॉईंट काढून टाकल्यामुळे 25 येतील, पॉईंट काढून टाकल्यामुळे 5 येतील. 5 5 किती आले, 25. इथं पॉईंट एका स्थळांतर होता, इथं एक सारखंच आहे. म्हणून उत्तर जो भागाकार आला तोच येईल. ना पॉईंट द्यावं लागेल ना शून्य द्यावं लागेल. ठीक आहे. काय उदाहरणं तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो, त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. ठीक आहे. बघा पहिलं उदाहरण आहे 4.2 भागेला 0.2. दुसरं उदाहरण आहे 4.28 भागेला 0.4. तिसरं उदाहरण आहे 30.5 भागेला 0.005. चौथं उदाहरण आहे 45.45 भागेला 0.5. पाचवं उदाहरण आहे 48.2 भागेला 0.002. ठीक आहे. हा पॉईंट इथं आहे. 6वं उदाहरण खाली लिहितो. 6वं उदाहरण लिहा 12.25 भागेला 0.25. ठीक आहे. हे 6 उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे. बघा दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे आणि व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, ह्या सर्व कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत. तर बघा हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जो आपला चौथा टॉपिक्स आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया आणि 5वा, हे दोन्ही टॉपिक्स आपल्याला येणार नाही आहेत. तर त्यामुळे हे पहिले क्लिअर करा. नंतर आता पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वाध्याय 4.1 घेणार आहे,
जोपर्यंत तुम्ही हे क्लिअर करणार नाही तोपर्यंत स्वाध्याय तुम्हाला 4.1 समजणार नाही आहे. ठीक आहे. तर जे मी उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आहेत, त्याचे उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. लक्षात घ्या, नवोदय काही खायचा खेळ नाही आहे आणि मॅथ्स जे आहे, मॅथ्स टॉपिक्स हा नुसतं फक्त व्हिडिओ पाहून सॉल्व करता येणारा नाही आहे. त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे काय करायची आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ठीक आहे. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. हा यूट्यूबचा व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा नाही 10 वेळेस पाहू शकता. किती वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. नसेल समजत तर तुम्ही मला बघा 97 65 95 58 56. जर कुठल्या टॉपिक्समध्ये तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करत चला, फोन करत चला. ठीक आहे. हा माझा नंबर आहे आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती मला फोन करत चला. ठीक आहे. आजच्या दिवशी इथंच थांबूया, आपण पुढे घेऊया 4.1 ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. धन्यवाद.